साई ओम साई मित्र मंडळ पंचवटी नाशिक यांच्या आयोजनाखाली बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी साई पालखी व महाप्रसाद भंडाऱ्याचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6:30 वाजता साई याग पूजा व पालखी पूजनाने झाली। दुपारी 4 ते 6 या वेळेत साई सतचारित्र्य पारायणाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी 6:30 वाजता साई महाआरती झाली, तर त्यानंतर सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला। या विशेष प्रसंगी साई लीला भजनी मंडळ लालबाग मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत भजनाचा रंगतदार कार्यक्रम झाला। यावेळी साई ओम साई मित्रमंडळाचे राकेश शेळके, संतोष आत्रे, सुधीर महाजन, मिलिंद राऊत, ओमकार इंगळे, नारायण शिंदे, रविकांत गोपाळे, सुनीता रौंड, नागेश कोठुळे, वरुण कदम, कमल माखीजा, दीपक पाटील, गणेश निळे, निलेश घुगे, सुनील लाटे, निलेश चाळीसगावकर आणि स्वप्नील वाघ यांच्यासह साई ओम साई मित्र परिवाराच्या सदस्यांनी आपली उपस्थिती लावली। कार्यक्रमात भक्तांनी साई चरणी नतमस्तक होत भजनाचा आस्वाद घेतला आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। आयोजकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला व साई भक्तांच्या मनात चिरंतन आठवणी निर्माण करून गेला। ओम साईराम। गेले 27 वर्ष झाले साई ओम साई मित्र मंडळ नित्य नियमाप्रमाणे नाशिक ते शिर्डीत पालखी काढते। त्या पालखीचा सांगता सोहळा आज भंडारा इथे आयोजन केलेला आहे। त्या भंडाऱ्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 हजार लोकांचं भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मुंबईचे सुप्रसिद्ध लालबागचे गायक श्रावण बाळ यांचे भजन इथे ठेवण्यात आलेले। तर या भजनाचा सगळ्यांनी लाभ घेत आहे आणि सर्वांनी हा भंडारा जो आहे हा सगळ्यांच्या सहकार्यामधनं होतो आणि प्रत्येक साई भक्ताच्या घरी ज्या पालखीमध्ये जो साई भक्त येतो त्याची इच्छा असेल त्याच्या घरी हा भंडारा ठेवण्यात येतो, वेगवेगळ्या जागी ठेवण्यात येतो। गेले खूप वर्षापासून नरोत्तम हाऊसिंग सोसायटीमध्ये हा भंडारा होत होता। या वर्षी आठवण लॉन्चमध्ये झाला। पुढच्या वर्षी अजूनही कोणी साई भक्त असेल त्याच्या घरी ठेवण्यात येईल। ह्या पालखीचे वैशिष्ट्य असे आहे का ह्या पालखी ही साई ओम साई पालखी मध्ये जो काही आपली जो इच्छा बोलतो शिर्डीला पायी जातो त्याच्या इच्छा पूर्ण होत गेलेल्या आहे। देशभरातून पालखीमध्ये देशभरातून नाशिक महाराष्ट्रातून नाही भारतातून पण लोक आमच्या पालखीमध्ये येतात। सगळ्यांचे वेगवेगळे बाबांबद्दल अनुभव आहे, बाबांबद्दल वेगवेगळे अनुभव, पालखीमधले वेगवेगळे अनुभव आहे यामध्ये। तर सगळ्यांना प्रचिती भेटते शिर्डीला जाऊन आल्यानंतर। ओम साईराम। ओम साईराम। आपली साई ओम साई पालखी पदयात्रा मित्र मंडळ पंचवटी नाशिक आपली दरवर्षी 28 डिसेंबर 31 डिसेंबर श्री क्षेत्र नाशिक ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा असतो। याही वर्षी 2024 साली उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा सोहळा सर्व साई भक्तांच्या उपस्थितीमध्ये खूप छान पद्धतीने पार पडला। तसेच त्या सोहळ्याचा सांगता समारंभ आणि त्यानिमित्त भजन सोहळा आणि भंडारा याचं आयोजन आज दिनांक 29 जानेवारी रोजी आठवण लॉन्स तपोवन येथे करण्यात आला आहे। याआधी आपण नरोत्तम भुवन पंचवटी येथे आपण गेले कित्येक वर्ष या भंडाऱ्याचं आयोजन करत होतो। जसं ज्या साई भक्तांची इच्छा असते त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण भंडाऱ्याचं आयोजन करत असतो आणि प्रत्येकाला या सेवेची आपण संधी देत असतो आणि अशा प्रकारे आपण इथून पुढेही या साई सोहळ्याचं, साई पालखी सोहळ्याचं आणि साई भंडारा तसेच साई भजन सोहळ्याचं आयोजन नित्यनियमाने साईबाबांच्या आशीर्वादाने करत राहू आणि सर्व साई भक्तांना नाशिक नगरीतल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक साई भक्तांची इच्छा असते की पालखीमध्ये जावं, पालखीमध्ये आनंदाने उत्साहामध्ये सहभागी व्हावं। तर त्यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न असतो। आमच्या पालखीमध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून आणि परदेशातून सुद्धा साई भक्त येत असतात। असे एक 7 ते 8 लोकांचा आमच्याकडे ग्रुप आहे।
तर ते दरवर्षी आपल्या पालखी सोहळ्याच्या आतुरतेने वाट बघत असतात आणि त्या पद्धतीने ते नियोजन करतात त्यांच्या पुढील कामाचं. धन्यवाद. ओम साईराम. गेल्या 27 वर्षापासून साई ओम साई पालखी पदयात्रा मित्र मंडळ हे नाशिक ते श्री क्षेत्र शिर्डी अशी आपली वारी चालू असते आणि आज त्या वारीचा सांगता सोहळा आहे. नेहमी जे 4 दिवसाचा आमचा जो सोहळा असतो 28 ते 31चा, त्याच्यानंतर एक साई भंडारा ठेवण्यात येतो. त्याच्यामध्ये साई भजन पूजन अशा सगळ्या गोष्टी असतात. आजचा हा आनंदवारीचा आमचा ह्या वर्षीचा शेवटचा दिवस म्हणता येईल. आता ह्याच ताकदीने ह्याच आतुरतेने आम्ही पुढच्या वर्षीची वाट बघू. ओम. अश्रू पुसताना चांगला ओढतो चांगला साई मला बाबा मला भक्तांची चाकरी असा थोर आहेस तू देव अवतारी. भक्तांची चाकरी असा थोर आहेस तू देव अवतारी. तुझ्या चरणाशी देवा द्यावा विसावा भाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा. भाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा. शिर्डीच्या साई देवा तव चमत्कार धावा, तव चमत्कार धावा. शिर्डीच्या साई देवा तव चमत्कार धावा, तव चमत्कार धावा. चरणा पाहे राहू द्या मला रूप दर्शना पाहू द्या मला. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.